सावरकर केंद्रातर्फे आज मी तुमच्याशी बोलायला आली आहे. खरं तर सावरकर ह्या नुसत्या शब्दाशी जरी जोडलं गेलं ना तरी प्रत्येकाला धन्य वाटतं. मग ते कोणत्याही मार्गाने का नसेना. मीही त्याच्यापैकीच एक. अगदी लहानपणापासून सावरकरांवर श्रद्धा भक्ती करणारी आणि म्हणूनच सावरकर केंद्राने मला तुमच्याशी संवाद साधायची विनंती करणं म्हणजे माझा सन्मान आहे असं मी समजते. सावरकरांचे शब्द अनादि मी अनंत मी हे घोळत होते आणि त्याच वेळेला मंजिरीचा फोन आला की असं असं आपल्याला करायचं आहे. आणि मला असं वाटलं की अरे सावरकर केंद्रामध्ये तर भली मोठी माणसं येतात. मला वाटते असंख्य सेना अधिकारी तुमच्या संपर्कात आहेत. मग मी काय बोलावं बरं. मग मला एक विषय सुचला तो म्हणजे अनादि मी अवध्य मी मारिला रिपू माझा कोण जन्मला हा जो काही एक टॅगलाईन होती ना त्याच्याच आधारे मी बोलायचं ठरवलं. त्याची गंमत अशी झाली होती की 2-1 वर्षापूर्वी QMTI म्हणजे मी त्याच्याबद्दल सविस्तर बोलतेच पुढे यांना 100 वर्ष पूर्ण झाली होती. क्वीन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट अपंग जवानांना प्रशिक्षण देणारी ही संस्था. आणि त्यानिमित्ताने मी त्या संस्थेमध्ये गेले आणि मग तिथे भेटल्यानंतर मला जे काही अनुभव आले त्याच्यातून हे पुस्तक साकारलं होतं. मला ते उलटं दिसतं आहे तुम्हाला. त्याचं नाव आहे अनंतामुची ध्येयासक्ती. हे सगळ्या अपंग जवानांवर पुस्तक होतं. आणि मग माझ्या डोळ्यासमोर एक वेगळंच चित्र उभं राहिलं की आपण खरंच कल्पनाच करत नाही. जे कोणी शहीद होतात ना त्यांना आपण सॅल्यूट करतो. त्यांना निरोप देण्यासाठी हजारो लाखो लोक जमतात. त्यांचे पुतळे उभे केले जातात. त्याच्यानंतर त्यांना मग मान सन्मान मिळतात. एखाद्या रस्त्याला ब्रिजला किंवा इमारतीला शाळा कॉलेजला त्यांचं नाव दिलं जातं. पण शहीद होणं हे सगळ्यांच्याच नशिबात असतं असं नाही. त्यांचे जे प्रोफेशनल हजार्ड्स असतात ना त्याच्यामुळे कित्येकांना अपंगत्व येतं. वेगवेगळ्या प्रकारचं अपंगत्व येतं. उदाहरणार्थ मला असं वाटतं की आपल्याला कल्पनाही नसेल कदाचित 1 लाखाच्या आसपास जवळजवळ ह्या अपंगांची संख्या आहे. काही जण काम करताना म्हणजे युद्ध सुरू आहे ऑपरेशन सुरू आहे अशा वेळेला गोळाबारी झाली तोफ पडली स्प्लिंटर फुटला म्हणून अपंग होतात. काही वेळेला तर ह्याचंही काही कारण लागत नाही. चक्क फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत आणि प्रवासामध्ये कोणीतरी बॉम्ब ठेवलेला असतो. वाहन उडतं उलटं होतं दरीत कोसळतं. काही वेळेला सगळेच्या सगळेच कामी येतात. एखादा कोणतरी वाचतो पण त्याच्या मणक्याला आणि डोक्याला जबरदस्त मार लागलेला असतो आणि मग त्याला पॅराप्लेजिक व्हावं लागतं. काही वेळेला असंही होतं की ऑपरेशन एखादी फील्ड एरिया क्लिअर करताना पाय एखाद्या जागी पडतो आणि तिथे बॉम्ब जमिनीमध्ये असतो तो फुटतो. पाय गमवावे लागतात. काही वेळेला सियाचीनसारख्या क्षेत्रात काम करताना जे बर्फाचे जे किरण प्रतिवर्तित बर्फावर पडणारी किरण जे असतात ना सूर्याचे त्याच्यामुळे डोळे जाण्याची शक्यता असते. काही जणांना स्मृतिभ्रंश होतो. काही जणांना तर हेही नाही साधा सराव करताना आपलीच गोळी रिबाउंड होऊन येते आपल्यालाच लागते आणि हातपाय गमवावा लागतो किंवा अपंगत्व येतं. म्हणजे मला तिथे जे काही भेटले त्याच्यामध्ये तर एक जण दुसऱ्या दिवशी रजेवर जाणार होते. ते रिटायर होणार होते. शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे ही त्यांना परिस्थिती उद्भवली. काही वेळेला आता असंही होतं आपण कल्पनाच कधी करत नाही. रेल्वेचा प्रवास आपण नेहमी करतो पण रेल्वेच्या प्रवासात त्यांना अतिरेकी असतात. त्यांना बरोबर माहिती असतं की ही लोक जाणार आहेत. त्यांचं आय कार्ड जे सैनिकांकडे असतं ना ते मिळवण्यासाठी म्हणून यांच्यावर काही वेळेला हल्ला होतो. आणि असेही मला काही भेटले आणि मग शेवटी आपलं आय कार्ड जाऊ नये काही झालं तरी मेलो तरी चालेल असं समजून धावत्या रेल्वेतून उडी टाकणारे आणि पायावरून रेल्वे गेल्यानंतर अपंगत्व असणारे सुद्धा मला काही जवान तिथे भेटले. काही वेळेला शॉर्ट सर्किट होतं. सगळं अंग पोळून निघतं. असे विविध प्रकारे विविध कारणांनी अपंगत्व येतं. ज्या वेळेला मी प्रथम QMTIमध्ये भेटायला गेले ना त्यांना तेव्हा त्यांना डोळ्यावर त्यांचा विश्वासच बसेना. आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं ना की नाही मला तुमच्या कथा ऐकायच्या आहेत पण सहानुभूती तुम्हाला देण्यासाठी नाही आहे तर मला तुमच्यावर एक पुस्तक लिहायचं आहे. तर त्यांचा विश्वासच बसेना. ते मला ज्यांच्यामार्फत मी घेऊन गेले होते कर्नल गुप्ता त्यांच्याकडे आणि माझ्याकडे निव्वळ बघतच राहिले. ते म्हणाले आमच्यावर आणि पुस्तक आम्ही कधी असा विचारच नव्हता केला
पण ही गोष्ट सत्य आहे. मग QMTIकडनंच मला त्यांची नावं मिळाली, डेटा मिळाला, जवळजवळ 100च्या वर माणसांचा डेटा मिळाला. त्याच्याशिवाय 2दा-3दा QMTI मी बघायला गेले आणि मला असं वाटलं की वर्थ, त्यांच्यावर बोलणं आणि लिहिणं वर्थ आहे. कारण गंमतच अशी आहे की QMTI, क्वीन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट, ही खरी तर पहिल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये आपले भारतीय सैनिक खूप होते आणि मग त्यांना जे अपंगत्व आलं होतं ना, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून ही स्थापन केलेली संस्था पहिल्यांदा परळला होती. आता पुणा युनिव्हर्सिटीच्या जवळ ही हलवलेली आहे. तुमच्यापैकी कोणीही जाऊन इथे भेट देऊ शकता. आणि त्याच्याच बाजूला पॅराप्लेजिक होम आहे. तिथे डॉक्टर ज्योती पहिल्यांदा होते. म्हणजे मी जेव्हा मागे एक दुसरं पुस्तक लिहिलं होतं, गाऊत यांना आरती, हे गाऊत यांना आरती पुस्तक लिहिताना मी पॅराप्लेजिक होममध्ये सुद्धा गेले होते. तिथे कर्नल बीस्ट होते. त्यांची आणि माझी अशीच एका कार्यक्रमात ओळख झाली आणि ते म्हणाले, मॅडम खरंच तुम्ही आमच्या इथे बघायला या की हे पॅराप्लेजिक लोक काय काय करत असतात. तर मग त्यांचा मोटो काय असतो, तर गंमत अशी आहे की त्यांचं एक गीत आहे बरं का, आणि ते गीतच आहे हम होंगे कामयाब. दुसरं एक त्यांचं असं असतं की ऑलिव्हची फांदी हे त्यांचं प्रतीक आहे. कारण ऑलिव्हची फांदी कापली रे कापली की ती अखंड वाढत राहते आणि ती सुद्धा नुसती नव्हे तर असंख्य दुमारे फुटतात आणि वाढत राहते. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे टू लिव्ह अ लाईफ विथ द ऑनर अँड डिग्निटी, हा त्यांचा मोटो आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते मला वाटते स्वतःला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे डिसेबल समजतच नाहीत, तर ते म्हणतात वी आर स्पेशली एबल्ड सोल्जर्स, वी आर स्पेशली एबल्ड सोल्जर्स. अर्थातच त्यांच्या काही क्षमता गमावल्या, पण ज्या क्षमता उपलब्ध आहेत त्यांचा वापर कसा करून घेतला जाईल हे या QMTIमध्ये शिकवलं जातं. उदाहरणार्थ एखाद्याचे पाय गेलेत ना, पण मग डोकं शाबूत आहे, हात शाबूत आहे, काहींचा हात गेला आहे, मग आणखीन काही आहे. मी काही वेगळं सांगायच्याऐवजी मी आधी काही तुम्हाला नुसती थोडीशी उदाहरणं द्यायची आणि मी प्रत्यक्ष काही जणांची ओळखही करून देते. उदाहरणार्थ मला जे भेटले ना त्याच्यापैकी लवकुमार दुबे म्हणून एक आहेत बरं का. तिथे भेटल्या नाही तर त्या यादीमधून मग मी त्यांना फोन केला. ते हरियाणाचे आहेत आणि त्यांनी आता खूप त्यांची स्वतःचा उद्योग सुरू केलेला आहे. आणि ते मला सांगत होते, मॅडम मेरे पास इतनी घोडी है, इतना ये है, इतना फार्म है. त्यांनी त्यांचे फोटो दाखवले मला, त्यांचं फार्म कसं आहे, काय आहे काय आहे काय आहे. आणि ते परत परत सांगत होते की मी हे सगळं अफवाईत झाल्यानंतर, पॅराप्लेजिक झाल्यानंतर केलं आहे बरं का. मग त्यांना म्हटलं गव्हर्नमेंटकडून तुम्हाला काही मदत मिळाली का, तर ते म्हणाले आर्मीने मला मदत जरूर केली, पण गव्हर्नमेंटकडे मदत करायला अर्ज करावा लागतो आणि मी तर ब्राह्मण आहे जातीने, मी मदत नाही मागेंगे, मी तो देने के लिए पैदा हुआ है, लेने के लिए नाही. मला असं वाटतं हे शब्द मला खूप भावून गेले. दुसरे मला एक खंडेराय आंबेकर म्हणून भेटले. ते म्हणाले, ओ मॅडम काय त्याच्यामध्ये कठीण असतं हो, आपलं ध्येय निश्चित केलं ना आणि सकारात्मक विचार केला ना की आपल्याला जे हवं आहे ते नक्की मिळणार, याच्यावर विश्वास ठेवा, मेहनतीला मात्र कुठेही मागे पडू नका. त्याच्यानंतर मला उमेश महाडिक म्हणून भेटले. त्यांची गंमत अशी होती की ते एका कॉन्व्हॉयबरोबर जात असताना सामान इकडून तिकडे चढवत असताना ते खालती उतरले, एकटेच उतरले होते आणि ते उतरले, त्यांना भाजलं, पण त्याच्यामुळे इतर जण वाचले बरं का. त्यांचा आता मोठाच्या मोठा गणपतीचा कारखाना आहे, शिवाय ते बँकेमध्ये एका नोकरीही करतात. ते सगळे पोळले गेले, सगळे भाजले गेले. आता त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी वगैरे झालं आहे, पण ते म्हणाले की मलाच क्षणभर अशी भीती वाटली सगळं ते बघून. आणि मजा म्हणजे त्यांना पटकन युद्धाचे दिवस जवळ आलेले होते कारगिलच्या, आणि मग त्यांना पटकन म्हणजे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नव्हता. रेल्वेच्या स्टेशनावर त्यांना काही वेळा पडून राहावं लागलं. आणि मजा म्हणजे तिथे जेव्हा त्यांच्याबरोबर एक सैनिक दिला होता, त्याला जेव्हा विचारलं गेलं की त्या सैनिकांनी विचारलं की मुझे कोई हेल्प करेगा क्या, त्यांना चढवायचं होतं आणि न्यायचं होतं कुठे कुठे, तर तिथल्या हमालांनी विचारलं कितना पैसा दोगे. अर्थातच ते म्हणाले नाही नाही, मला जसं जमेल तसं मी चढवीन. सैनिकासाठी जर तुम्ही त्याला मदत करण्यासाठी पैसे मागणार असाल तर यू आर नॉट इंडियन्स. मला वाटते अशा प्रकारचे अनुभव आणि त्यांनाच मिळालेले अनुभव तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते. एक सुभाष सी नावाचे मला भेटले. म्हणाले हिंमत नाही हारणे का. आता हे सुभाष सी नेमके कोण आहेत, तर मला वाटते त्यांच्यासारखे दुसरे एक आहेत, त्यांचं नाव आहे अर्थातच राजदीप असं हे नाव आहे. हे दोघंही वेगवेगळ्या प्रांतातले आहेत. यांची कथा थोडी वेगळी आहे. यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालेली होती, ती त्यांनी तिकडे न जाता, ज्याला आपण टेक्निकल एंट्री म्हणतो ना, अशा नेव्हीच्या टेक्निकल एंट्रीमध्ये गेले. 4.5 वर्षांचा कोर्स होता.
1-2 टर्न्स पूर्ण झाल्या असतील नसतील आणि मग त्यांचा प्रयोग करताना जसं आपल्याला वेगवेगळ्या टास्क शाळेमधल्या मुलांना किंवा कॉलेजमधल्या मुलांना प्रकल्प दिले जातात, तशा एक प्रकल्पावर काम करताना एक पिंप होतं तिथे, त्याचा स्फोट झाला आणि 3 मित्र एकाच वेळेला त्यांना अपघात झाला. त्याच्यापैकी एक जे फजल म्हणून होते त्यांचा हात गेला, तिथून ते बाहेर पडले. आता सध्या ते मोठे अधिकारी बँकेमध्ये आहेत, त्यांनी परीक्षा दिल्या वगैरे वगैरे. हा पुढचा भाग वेगळा. हे जे दुसरे जे एक त्यांचा मित्र होता तो तर जागीच गेला आणि तिसरे जे होते हे सी, यांचे दोन्ही पाय गेले. एक मांडीपासून गेला, एक गुडघ्यापासून खालती गेला आणि त्यांना ते पुढे आता हात गेला एक. आणि मग ते सध्या एक नौदलाचंच आपल्या इथे घाटकोपर वगैरे त्या भागामध्ये एक ठिकाण आहे, एक स्टोअर आहे किंवा त्यांचं ऑपरेशन स्टेशन असेल, तिथे ते सध्या काम करतात. पण त्यांनी पण मला तेच सांगितलं की मॅडम कहाँ जाना था और कहाँ आ गए, कुछ बात नहीं, फिर भी जो भी कुछ है उसमें भी मैं अच्छा कर रही हूँ. त्याच्यानंतर मला वाटते राकेश कुमार मला भेटले. म्हणाले काय असतं ना मॅडम की आपण जसा विचार करतो ना तशी आपलं आयुष्य घडतं नाही का. तुम सोच बदलो तुम्हारी जिंदगी बदल जाएगी. गंमत अशी आहे की हे राजदीपचे आहेत. राजदीप म्हणजे असं म्हटलं जातं की आर्मीच्या मुकुटातील हिरा, तसा हा हिरा होता. हे फक्त 12वी पास झालेले होते, मात्र इथून बाहेर पडताना त्यांनी बरंच शिक्षण मिळवलं आणि आता त्यांना एक रिझर्वेशन कोटा असतो या लोकांसाठी आर्मीच्या आस्थापनामध्ये किंवा सरकारी नोकऱ्यामध्ये. तिथे मोठ्या अधिकार पदावर हे आता काम करत आहेत. BJ जाधव प्राध्यापक झाले. नंतर सुर्वे हे कारगिलच्या युद्धामधून सुरक्षितपणे परतले. नंतर मात्र नागालँडमध्ये काम करताना ते पण शौर्यचक्र विजेते आहेत. त्यांचा पाय गमवावा लागला आणि अजूनही ते प्रवास करतात बरं का. विरार वसईकडे कुठेतरी राहतात आणि मालाडला हमला तिथे ते कामाला येतात. माझ्या घरी मी त्यांना म्हटलं तुम्हाला भेटायचं आहे. ही भेट आत्ता झाली अर्थात, त्यावेळेला या पुस्तकात त्यांचा उल्लेख नाही आहे. तर ते म्हणाले नाही मॅडम तुम्ही नको, मीच तुमच्याकडे भेटायला येईन. म्हटलं अरे बरे असा कसा पाय गमावलेला कृत्रिम पायावर चालणारा माणूस इतक्या लांब राहतो, मला भेटायला कसा येईल. पण ते आले आणि त्यांनी आपला एक पाय चक्क काढून उतरवून ठेवला, कारण असं बसणं शक्य नसतं ना. आणि मग मला जाणवलं की अरे हे सगळंच किती वेगळी दुनिया आहे. दीपचंद जेव्हा माझ्याशी बोलत होते ना, त्यांचे दोन्ही पाय गेलेत बरं का. तेही कारगिलचे हिरो आहेत आणि त्यांना कारगिलमध्ये काहीच झालं नाही, तिथून सुरक्षितपणे बाहेर आले. आणि नंतर मात्र ऑपरेशन पराक्रमच्या वेळेला त्यांच्या पायाखाली बॉम्ब फुटला आणि दोन्ही पाय आणि डावा हात दंडापासून त्यांनी गमावला. अशा वेळेला त्यांचं एक छोटंसं दुकान आहे नाशिकला. त्याच्याशिवाय आणखीन बरंच एक पेट्रोल पंप मिळाला, तो त्यांनी काढून टाकला वगैरे वगैरे. हा सगळा भाग सोडून देऊया. पण ते मला म्हणाले मॅडम मुझे घूमने का बहुत शौक है. घूमने का बहुत शौक है म्हटलं अरे बापरे, 2 पाय नसलेला माणूस. बरं असंही नाही आहे की त्यांना जे पाय मिळालेत ना ते त्यांना रिप्लेस पाय करणं आपल्या इतर सुरव्यांसारखं शक्य नव्हतं. त्यांना जणू काही असे लाकडी ठोकळे 2 दिलेले आहेत. म्हणजे 6 फूट 2 इंच उंचीचा हा माणूस आता जेमतेम 4 फूट 4.5 फूट असा त्या ठोकळ्यांच्या साह्याने हे चालतात. तर म्हटलं कसा प्रवास करत असेल. तर म्हणाला हाँ मुझे लगा ही मैडम आपको विश्वास नहीं होगा ना, तो जब भी अभी मैं जाने वाला हूँ त्या माझ्या मुलांना असं वाटू नये की अरे आपला बाप अपंग आहे म्हणून आपल्याला कुठे नेत नाही आणि म्हणून मी दरवर्षी कुठे ना कुठेतरी त्याला घेऊन जातो. तसं मी गऱ्याला चाललो आहे. आणि लक्षात ठेवा बरं का, मी दरवेळेला कारगिललासुद्धा विजय दिनाच्या दिवशी जाण्याचा प्रयत्न करतो आणि मी जेव्हा जायत असेल ना तेव्हा तुम्हाला एकदा मी फोटो पाठवेन. आणि खरोखरीच ते जेव्हा आग्र्याला निघाले तेव्हा त्यांनी मला फोन केला, व्हिडिओ कॉल केला. बघा मॅडम मी आता इथे बसलो आहे रेल्वेत आणि हा माझा साथी आहे. आणि मग त्यांनी सगळं दाखवलं. कशी आणि आनंदी राहतात ही माणसं. मला आश्चर्य वाटतं की कसे आनंदी राहू शकतात. चिंटले म्हणून एक आहे, त्यांना तर पुनर्जन्म म्हणजे कारगिलच्या लढाईत ते अक्षरशः 10 दिवस कोमामध्ये होते, त्यांना काही कळत नव्हतं. छोट्यासा शेतकऱ्याचा मुलगा आता मात्र त्यांनी एवढं मोठं विस्तारलेलं आहे. त्यांची पोल्ट्री फार्म आहे, ते बिल्डर डेव्हलपर झालेले आहेत. त्याच्याशिवाय त्यांची गॅस एजन्सी आहे, शेती आहे आणि हे सगळं QMTIमध्ये त्यांनी प्रशिक्षण थोडं घेतलं. मॅनेजमेंटचा कोर्स केला, ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मात्र त्यांनी जे प्रशिक्षण घेतलं आहे त्यांनी BEdसुद्धा केलं, पण त्यांना शिक्षक व्हायचं नव्हतं. कारण म्हणाले आजकाल शाळेत जे दिलं जातं ना ते शिक्षण नाही आहे. त्यांना जर कोणी मदत विचारायला आलं तर ते सांगतात सॉरी, कारण ते स्वतः दरवर्षी ओल्ड एज होमला 1 लाख रुपये देतात, मुलांसाठी इतके देतात, असं बरंच काही करतात.
तेव्हा अशी ही माणसं. वीरेशा मल्लिकार्जुन, त्याच्या आजोबांना जमीन गमवावी लागली, ती खंत त्याच्यामध्ये होती. हा वीरेशा जेव्हा त्याला अपघात झाला आणि बरंच काही काही झालं, तेव्हा त्यांनी शेती, तो म्हणतो का कोण म्हणतं असं की शेती ही तोट्यात चालते, मी प्रूव्ह करून दाखवीन की शेती फायद्यात चालते. आता त्यांनी जेवढे पैसे कमवले होते, घातले होते ना त्या जमिनीमध्ये, त्याच्या कितीतरी पट किंमत झालेली आहे. आणि त्यांनी मला त्याचे फोटो दाखवले, फोटो पाठवला. आणि आता तो म्हणतो नाही नाही, वीज प्रत्येक शेतकऱ्यांनी, कशाला आपण म्हणायचं शेडिंग केलं जातं, माझ्या ह्याच्यात वीज येत नाही, अमुक नाही, तमुक नाही, तमुक नाही. आणि मग त्यांनी स्वतः आता तो प्रयत्न करता येतो. आणि त्याच्याबरोबर टेक्निकल एंट्री घेऊन गेलेली जी माणसं होती, ते तिकडे आयुष्यभर तेच काम करत असतात की स्वतःच्या शेतावर स्वतःला लागणारी वीज कशी बनवता येईल याच्यावर सध्या त्याचं संशोधन सुरू आहे. पण तो म्हणतो मॅडम, आपल्याकडे एकच आहे की आपल्याकडचे रूल रेग्युलेशन आणि गव्हर्नमेंट मशिनरीचा जो सपोर्ट असतो ना मॅडम, तो खूप कमी असतो. एवढंच काय तर एक भुसावळच्या याच्यामध्ये काम करणारे मला माणूस भेटले, तर म्हणाले आम्ही वेड्यासारखं काम करतो ना, आम्हाला लोक हसतात की काय प्रामाणिकपणे काम करता. म्हणजे त्यांना प्रामाणिकपण हा शब्दच माहिती नसतो, त्यांना असं वाटतं गद्दा खेचर. पण म्हणाले गद्दा आणि खेचराला सुद्धा आम्ही आर्मीमध्ये सन्मान देतो. एखादा मोर जर आधी मेलेला दिसत नाही, असा कुठे मरून पडलेला, पण त्याला पण राष्ट्रध्वजामध्ये सन्मान देण्याची आमची प्रथा. पण ही लोक आम्हाला माणूस म्हणून सुद्धा वागवत नाहीत. तर हे झाला नुसता आढावा. आता प्रत्यक्ष काही जणांच्या आम्ही गोष्टीकडे वळते. आज आपण स्पेसिफिकली काही जणांना भेटणार आहोत. पहिल्यांदा आपण भेटणार आहोत पॅराप्लेजिक होमला, आणि मग आपण भेट देणार आहोत QMTIला. पॅराप्लेजिक होम आणि QMTI हे अगदी लागून आहे. मध्ये फक्त वॉलसुद्धा नाही आहे. एक डिमार्केशनसाठी काय झाडं असतील तर. हे पॅराप्लेजिक होममध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला एक क्षणभर खरंच वाटत नाही की आपण अशा काही वेगळ्या परिसरात आलोत की जिथे अशी काही लोकं राहतात की ज्यांना फक्त चाकांच्या खुर्च्यावरच हालचाल करता येते. काही जणांनी आता मात्र स्वतःसाठी 4 व्हीलरसुद्धा बनवून घेतलेले आहेत. कारण मेजर बीस्ट जे होते ना, ते मला असेच मुंबईला आले होते, ते ड्राईव्ह करत स्वतः आले होते. ते स्वतः पॅराप्लेजिक होते आणि ते एकमेव तिथे युनिफॉर्ममधले असे अधिकारी होते. त्यांना अशीच टूर करायची हौस होती आणि म्हणून त्यांनी गाडी बनवून घेतली होती. ते आले होते, त्यांची टीम घेऊन आले होते इथे पॅराप्लेजिक लोकांच्या स्पर्धेसाठी. आणि मग त्यांनी मला आमंत्रण दिलं आणि मी तिथे गेले. तिथे जायच्या अगोदर त्यांनी मला आधीच सांगितलं होतं, मॅडम तुमची वेळ वगैरे बरोबर सांगा हां, कारण इथली सगळी लोकं खूप बिझी असतात. माझ्या मनात प्रश्न आला की चाकांच्यावर असलेली माणसं बिझी असतील म्हणजे नेमकं काय असेल बरं. पण तशीच उत्सुकता मनात ठेवून मी जेव्हा आत शिरले तेव्हा पहिल्यांदा माझं स्वागत केलं आधी परेरांनी. हे जे परेरा आहे ते इथले फर्स्ट इनमेट, म्हणजे पहिल्यांदा ते तिथे आले. 74 साली हे पॅराप्लेजिक होम सुरू झालं आणि 71 साली त्यांना अपघात झाला होता आणि हे पहिले इथे आले. आणि आत्ताचे जे सगळे तिथून गेलेले लोक, असणारे लोक, या सगळ्यांना ते छान ओळखतात. हे स्वतः इंजिनिअरिंग कोरमधले 1971च्या युद्धामध्ये इंजिनिअरिंग कोरमध्ये असल्यामुळे अर्थातच त्रिपुराच्या भागामध्ये ह्यांची पलटण होती. ब्रिज बांधणं, उद्ध्वस्त करणं, बॉम्ब पेरणं, बॉम्ब काढणं, अशी सगळी कामं करायची होती. आणि ते आणि त्यांचे एक 15 साथी असे मिळून एका बंकरमध्ये राहत होते. बंकरवर प्रचंड तुफान अशा प्रकारची बॉम्बफेक झाली. त्यांचा बंकर कोसळला आणि त्या बंकरच्या खाली त्याचे सगळे साथी पार मारले गेले, दबले गेले. हे मात्र वाचले, मात्र त्यांना हालचाल करता येत नव्हती. व थोड्या वेळाने कोणीतरी आलं, त्यांची सुटका केली. मात्र त्यांच्या असं लक्षात आलं की ह्याच्या पुढे हे नाही चालू शकणार आहेत. अर्थातच हॉस्पिटलमध्ये काही दिवस काढल्यानंतर मग हे पॅराप्लेजिक होममध्ये आले. आत्ता जसं पॅराप्लेजिक होम पुण्याला आहे तशी देशाच्या इतर भागातही काही पॅराप्लेजिक होम्स आहेत. इथे आल्यानंतर अर्थातच पहिल्यांदा त्यांना काय केलं असेल तर ते डॉक्टर ज्योती यांचा उल्लेख परत करतात. ते म्हणतात, डॉक्टर ज्योती आमच्यासाठी केवळ डॉक्टर नाहीच आहेत, ते जणू काही देव आहेत. त्यांनी आमच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. कारण पूर्वी अशा प्रकारे पॅराप्लेजिक झाला सोल्जर की तो काही वर्षात जाणार, अशा प्रकारचे एक साधारणपणे स्थिती असायची. कारण फक्त त्याचे हातपाय चालत नाहीत किंवा पाय चालत नाहीत किंवा क्वाड्रिप्लेजिक होतो असं नसतं, तर त्याच्या इंटरनलसुद्धा त्याला अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. तर हे तिथून काम करायला लागले. पहिल्यांदा त्यांनी आधी काय केलं असेल तर त्यांच्या अवयवाचा उपयोग करत स्विमिंग, रनिंग, बास्केटबॉल अशा प्रकारच्या खेळामध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली. मी तर त्यांना नावाने ओळखतच नाही, मी त्यांना गोल्डन मॅन म्हणूनच हाका मारायची. कारण 100 गोल्ड मेडलिस्ट त्यांनी
देशात आणि आंतरदेश अशा स्पर्धामध्ये मिळवलेली होती. 100 गोल्ड मिळाल्यानंतर मात्र त्यांनी निवृत्ती घेतली, भाग घेणं बंद केलं आणि इतरांना कोचिंग सुरू केलं. अर्थातच अजूनही ते तिथेच आहेत. म्हणजे मी लास्ट भेटी दिली तेव्हा तरी ते तिथेच होते. कारण इथे वयाची मर्यादा नाही आहे. इथे होम आहे, घर आहे. ज्यांना घरी जाता येत नाही ते इथे राहतात. आताही ते मला वाटतं काहीतरी स्टोअर कीपर वगैरे असं काम करतात. पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं हे जे काही काम करत असतील तर ते म्हणजे हे व्हीलचेअरवरून ज्यांना जाता येत नाही ना लांब, त्यांना अशा ठिकाणी हे जातात, निराळ्या कंपन्यांना भेट देतात, कंपन्यांची वेगळी कामं मिळवून आणतात आणि इथे जे बाकीचे इनमेट्स आहेत त्यांना कामं पुरवतात. अर्थातच ते मला गेल्या म्हणाले, मॅडम पहिल्यांदा आपण अनिल कुमारांकडे जाऊया बरं का, कारण ही इज द मोस्ट बिझी पर्सन इन अवर पॅराप्लेजिक होम. तर त्यांनी पॅराप्लेजिक नाही म्हटलं, आमच्या घरामध्ये सगळ्यात बिझी असणारे माणूस आहेत, त्यांची वेळ आपल्याला पाळली पाहिजे कारण त्यांच्या वेळा ठरलेल्या असतात. परत माझ्या मनात पहिल्यांदा जसा अज्ञानामुळे आलेला प्रश्न होता तसाच परत प्रश्न की अरे काय असेल बरं. कारण त्यांची ते माहिती पुरवत होते. त्यांना फक्त आणि फक्त मानेपासूनचा वरचा भाग हलवता येतो, हात पाय. स्वतःची जर कूस बदलायची असेल तरी कोणाला तरी बोलवावं लागतं किंवा कोणीतरी येत असतं ठराविक काळानंतर. स्वतःच्या नाकावर माशी बसली तर तीही उडवता येणार नाही अशी ह्यांची स्थिती. आणि असा मनुष्य पूर्ण बिझी म्हणजे नेमकं काय असेल. माझी उत्सुकता वाढली. आत त्यांच्या खोलीमध्ये प्रवेश करते तर मोठी सफेद बेडशीट, 6 फूट 3 उंचीचा हात, अतिशय तेजपुंज देह, चेहरा असलेला त्यांचा आणि पांढरी चादरवर त्याच्यावर पांघरलेली होती कारण इतरांना कळू नये काय आहे ते. हे स्वतः मिग पायलट होते. यांच्या वडिलांना खूप आवड होती आर्मीची आणि म्हणून त्यांनी त्यांना 5वीपासून सैनिक शाळेमध्ये घातलं. मग अर्थातच NDA. ते ॲक्रोबॅट, हवाई ॲक्रोबॅटच्या टीममधले हे एक टीममध्ये भाग घेणारे होते. 21 मिग चालवायचे आणि कदाचित त्यांचा फोटो काही जणांना आठवत असेल. CBSE आणि SSC बोर्ड इंग्रजी माध्यमाच्या ह्याच्यामध्ये त्यांचा एक धडा होता, एअरबॉर्न टू चेअरबॉर्न. म्हणजे त्याच्यावरून त्यांनी एक निबंध पाठवला होता, त्याला बक्षीस मिळालं आणि तो धडा मग अंतर्भूत केला गेला. आता हे मिग पायलट असताना विमानाच्या अपघातात त्यांना हे अपंगत्व आलेलं नाही. तेव्हा त्यांचं पोस्टिंग होतं पठाणकोटला आणि नवीन मिराज विमानं यायची होती. त्यांची ती घेऊन हे परतले आणि परतल्यानंतर अर्थातच त्यांना रिपोर्ट करायचा होता. ते लीडर होते, ग्रुप लीडर किंवा टीम लीडर असतील आणि मग त्यांच्या टेक्निकल एरियामध्ये जाऊन त्यांनी सगळं काम करत राहिले आणि मग त्यांचं घड्याळाकडे लक्ष गेलं, बापरे आता मेस माझी बंद होईल आणि मेस बंद झाली तर मला जेवायला मिळणार नाही. आणि म्हणून ते धावत निघाले. तोवर जवळजवळ रात्रीचे 10:30 पावणे 11 झालेले असतील. स्कूटरला किक मारली आणि ते निघालेले असताना तिथे त्यांची जी एरिया होती त्याच्या पलीकडे जाण्यासाठी म्हणून एक अडथळा उभा केलेला होता, पटकन जाता येता येऊ नये म्हणून. तो लाकडाचा भला मोठा उणका होता. त्याला ते स्कूटरवरून इतक्या वेगात निघालेले होते, त्यांना तो दिसला नाही अंधारात की काय माहिती नाही, पण किंवा दिवसा जात असतील, त्यांना तो अडथळा कधी आला नसेल. त्याला ते धडकले, त्यांची स्कूटर स्किड झाली आणि ते तिथेच पडले. ते म्हणतात नंतर काय झालं मला कळलं नाही मॅडम, फक्त मला जेव्हा जाग आली तेव्हा मला फक्त एवढंच कळलं की मी आता हॉस्पिटलमध्ये आहे. एक 10-15 मिनटामध्ये गेली असतील. कोणतरी तिथे एक रखवालदार आला, त्यांनी यांना बघितलं, त्यांना उचललं आणि मग अर्थातच त्याच्या लक्षात आलं नाही भांबवलेल्या स्थितीमध्ये की त्यांचा जो पट्टा होता ना बांधलेला हेल्मेटचा तो काढायला हवा होता. तो काढल्या न गेल्यामुळे इथल्या ज्या सगळ्या नर्व्स आहेत त्या दाटल्या गेल्या, वेड्यावाकड्या झाल्या आणि त्यांच्या नशिबी हे आलं. मात्र ते इथे आल्यानंतर पॅराप्लेजिक होममध्ये आल्यानंतर 1988ची गोष्ट, 90पर्यंत प्रयत्न करत राहिला एअरफोर्स आणि त्यांचं जे काही हॉस्पिटल्स असतात ती. मग मात्र त्यांना निवृत्त केलं गेलं आणि इथे आल्यानंतर एअरफोर्सने त्यांना एक वेगळं कॉम्प्युटर आणि TV दिला. हा TV आणि कॉम्प्युटर ते चालवणार कसे तर तोंडात धरून पहिल्यांदा त्यांना पेन लिहायला लावलं गेलं. सुरुवातीला ते म्हणतात मॅडम जेव्हा सुरुवातीला लहानपणी मी कधी ABCD शिकलो असेल ना तेव्हा जेव्हा मला आनंद झाला नाही ना तेव्हा तेवढा आनंद तोंडात पेन धरून मी जेव्हा काही लिहायला लागलो तेव्हा मला झाला. अर्थात कॉम्प्युटर आल्यानंतर मग तोंडात तेच हे धरून ते यूज करायला लागले आणि त्याच्या साहाय्याने मग ते ट्युशन्स घ्यायला लागले, देशात नव्हे परदेशातसुद्धा. विविध प्रकारचं ज्ञान त्यांनी वाटलं. वृत्तपत्रामध्ये प्रचंड लिखाण केलं आणि अर्थातच गेल्या काही वर्षांपूर्वी 1-2 वर्षापूर्वी त्यांना ही इज नो मोर इन द वर्ल्ड असे हे
अनिल कुमार. दुसरा एक जो भाग आहे तो आहे अमोल बोरिवले, जयराम नायर आणि के नागी रेड्डी. या तिघांची कथा जवळजवळ सारखी आहे. हेही पॅराप्लेजिकच आहेत, मात्र हे पण प्रचंड प्रमाणात इंटरनॅशनल नॅशनल याच्यामध्ये भाग घेतात. त्यांचे आर्चरी हे प्रमुख आहे, पोहणं आणि मॅरेथॉन ते जिंकतात. मुळात हे जे काही अमोल बोरिवले आहेत ना, हे हिंगोलीचे आपल्या, आणि हिंगोलीमध्ये त्यांच्या शाळेत MCC होतं आणि MCCचे शिक्षक होते. ते खूप त्यांना असं वाटायचं नाही आमच्या मुलांनी गेलं पाहिजे. मजा म्हणजे ह्यांना खूपच लवकर आर्मी जॉईन केल्यानंतर अशा प्रकारचं पॅराप्लेजिक एक स्फोट झाला. त्या स्फोटामध्ये अर्थातच यांच्या पायामध्ये सगळे स्प्लिंटर्स घुसले आणि चालणं अशक्य झालं. आई वडील घरचे हे सगळेच खूप हबकले होते. मात्र इथे आल्यानंतर त्यांना आत्ता म्हटलं तसं हे सगळं करतात. ते बिटकॉनमध्ये नोकरी करतात बरं का, कारण मी त्यांच्याशी पहिल्यांदा जेव्हा बोलले, नाही हम बहुत बिझी आहे. मी म्हटलं बिझी काय, तर नोकरी आणि हा सराव हे दोन्ही त्यांना करायचं असतं. याच्याशिवाय आणखीन एक यांचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदा त्यांच्या आईवडिलांना वाटलं बापरे आता हा मुलगा आपल्यावर ओझं बनतोय की काय, पण इतर भावंडांच्या पेक्षा ते वरचढ ठरले. त्यांच्याकडे स्वतःची 4 व्हीलर आहे आणि ते 4 व्हीलर घेऊन दिमाखात आपल्या गावी जातात. अशा स्थितीतही त्यांना पत्करणारी ग्रॅज्युएट पत्नीसुद्धा मिळाली. हे वैशिष्ट्य. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर शाळेमध्ये मुलांना धनुर्धारीचा वर्ग त्यांनी सुरू केला. मेळा बनवायला सुरुवात केली. त्या मेळामध्ये धनुर्धारीचं ते काहीतरी प्रात्यक्षिकं वगैरे शिकवतात. लोकांना तिकीट लावून लोक तिथे येतात आणि आलेला पैसा ते परत ह्या त्यांच्या शाळा कॉलेजमधल्या मुलांना धनुर्विद्या शिकवण्यासाठी वापरतात. आता आपण वळूया पॅराप्लेजिक होमकडून त्याच्या शेजारी. खरं तर असे असंख्य जण आहेत, त्यांचं मला वर्णन सांगता येईल, पण आपल्याकडे QMTIकडे पण लक्ष देऊन दुर्लक्ष करून चालणार नाही. क्वीन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट. आत गेलं रे गेलं की खूप प्रसन्न वाटतं. सगळ्या बैठ्या बिल्डिंग्स आहेत. पहिल्यांदाच त्यांचा जो ऑलिव्ह वृक्षाची फांदी वगैरे सगळं त्यांचं जे काही स्लोगन आहे ते सगळं तिथे लिहिलेलं असतं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आहे आणि डाव्या हाताला सगळीकडे त्यांचे वर्कशॉप्स आहेत. कारण इथे तुम्हाला टेलरिंग असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, कॉम्प्युटर असेल, डिझायनिंग असेल, विविध प्रकारचे मॅनेजमेंटचे कोर्सेस असतील, हे सगळे वर्कशॉप्स त्यांचे डाव्या हाताला आहेत. आणि उजव्या हाताला एक कारगिल हॉल आहे. कारगिल हॉल हा कारगिलनंतर बांधला गेला. तो लोकांना भाड्याने दिला जातो, त्याचं उत्पन्न मिळतं. एक मोठंच्या मोठं ग्राउंड आहे तिथे, ते सुद्धा ग्राउंड लग्नासाठी आणि समारंभासाठी दिलं जातं. आणि त्याच्या पलीकडे तुम्ही गेलात तर क्वार्टर्स आहेत. कारण इथले जे जवान आहेत पॅराप्लेजिकमधले सगळे रिटायर होऊन आलेले आहेत. इथे मात्र असं नाही आहे. सेवेमध्ये असणारे काही जवान इथे निवृत्तीपूर्वी त्यांना रेकमेंड केलेलं असतं की त्यांना अपंगत्व आलेलं आहे, ते कॅटेगरी झालेले आहेत आणि म्हणून त्यांना निवृत्त होण्यापूर्वी प्रशिक्षण दिलं जातं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करतात, उद्योग सुरू करतात. काही जण स्पर्धा परीक्षांची तयारी इथे करून घेतली जाते, कारण यांना विविध प्रकारच्या आस्थापनामध्ये सरकारी आणि निमसरकारी काही रिझर्व्ह सीट्स असतात. मात्र रिझर्व्ह सीट्स जरी असल्या तरी मेरिटमध्ये तुम्हाला यावं लागतं. त्याची तयारी इथे करून घेतली जाते. असा हा सगळा माहोल असतो इथे. तिथे एक डॉक्टर, आणखीन मेडिकल अटेंडंट, एक नर्स ही कायम तिथे असते. वेगवेगळ्या प्रकारचं अपंगत्व आलेली माणसं इथे बघायला मिळतात. आणि मग कोणाचे डोळे हे झालेले आहेत, कोणाला त्यांच्या कॉर्ड्स आहेत, बोलण्याला हे झालेलं आहे, कोणाच्या अंगात इतके स्प्लिंटर्स घुसलेले आहेत की प्रचंड वेदना होत राहिलेल्या आहेत. विविध प्रकारची लोकं इथे असतात. आणि मग त्यांच्याशी जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो तेव्हा त्यांचा पहिल्यांदा विश्वास बसत नाही की तुम्ही आणि आमच्यावर पुस्तक लिहिणं आहे. कारण त्यांची कोणी चौकशीसुद्धा खरं तर केलेली नसते. म्हणजे इथलेच इनमेट्स असं नव्हे तर माझा हा उपक्रम सतत सुरूच असतो. मी विविध लोकांना भेटत असते. मला कोणतरी नाव सांगितलं एक कर्नलचं, आणि त्यांच्याशी मी जेव्हा बोलले तेव्हा मॅडम काय सांगू, ते पुण्यासारख्या मध्यवर्ती भागात राहतात. त्यांची मिसेस जी आहे ती प्राध्यापिका आहे. सगळीकडे अर्थातच वेल टू डू फॅमिलीज असतात. पण म्हणाले आम्ही नवीन जेव्हा जागा बदलून इथे आलो ना तेव्हा मॅडम कोणी चौकशीसुद्धा केली नाही की मी अपंगत्व मला का आलेलं आहे. अर्थात तो भाग वेगळा, आपण तिकडे नको जाऊया. एवढंच कशाला, मी जेव्हा तिथे पहिल्यांदा गेले, चौकशी करत गेले, तेव्हा तिथे एक शाळा सुटली होती थोड्या अंतरावर. आणि त्यांना मी जेव्हा विचारला पत्ता तेव्हा हां व लंगड्यांची शाळा. पटकन तरी म्हणाला लंगड्यांची शाळा म्हटल्यानंतर आय वॉज शॉक्ड की असं कोणी कसा उल्लेख करू शकतं. पण आमच्या संवेदना बोथट झाल्याचा हा परिणाम असेल. असो, तो भाग वेगळा. तर तिथे एक कर्नल गुप्ता म्हणून होते.
पहिल्यांदा मी इथे उत्कर्ष मंडळ जी आमची शाळा आहे मूकध्वनी विद्यालय, त्याच्यामध्ये मी तेव्हा स्कूल कमिटीचे अध्यक्ष होते. आणि मग मी त्यावर्षी मुलांनी सगळ्यांनी पत्र मुलांनी लिहिली होती, राख्या पाठवल्या होत्या. आणि गुप्तांचा ताबडतोब त्याचा रिप्लाय आला. तर म्हणाले, मॅडम फर्स्ट टाईम आम्हाला कोणीतरी रिमेंबर केलं आणि अशा प्रकारे आम्हाला हे सगळं पाठवलं, धन्यवाद. आणि मग तिथून त्यांची आणि माझी दोस्ती झाली आणि त्यांनी मला खूप मदत केली. त्यांचं 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे सोव्हिनियर निघालेलं होतं ते त्यांनी दिलं, सगळ्यांचे हे दिले. त्याच्यातला जो पहिला आपण बघणार आहोत अर्थात तो शिपाई अंजनी कुमार. मी त्याला म्हणते अश्वत्थामा, कारण अश्वत्थामा ज्याप्रमाणे सतत काहीतरी फिरत असतो तसेच हे खरं तर हे बलियाचे UPचे हे ग्रॅज्युएट झाल्यानंतर सैन्यात गेले. त्याच्यानंतर हे अर्थातच राजपुताना ज्याला म्हणतात अतिशय शूर लोकांची पलटण त्याच्यामध्ये हे होते. त्याच्यानंतर हे नॉर्थ ईस्टमध्ये काम करताना यांना अपघात झाला, एका बंड मोडून करताना. त्यांच्याबरोबरीचे असंख्य जण गेले आणि हे म्हणतात हौसला बुलंद रखो, हौसला कभी मत हारना. आता ह्यांना मी अश्वत्थामा का म्हणते, तरी निवृत्तीनंतर पहिल्यांदा दिल्ली आग्रा या परिसरामध्ये स्थायिक झाले. त्यांनी एक शाळा सुरू केली, प्रायमरी स्कूल आणि मॉन्टेसरी. ती थोडीशी चालायला लागल्यानंतर अर्थातच यांना स्वस्त बसवेना, मग त्यांनी होलसेल बिझनेस सुरू केला. एक ट्रक विकत घेतला आणि कांदे बटाटे किंवा हरियाणा पंजाबमधून कोबी आणि फ्लॉवर अशा फारशा पटकन न खराब होणाऱ्या भाज्या, आणि त्यांना दर आठवड्याला जवळजवळ 1 लाख रुपयाच्या वर प्रॉफिट. मग त्याने एक स्टॉल उघडला आणि तो स्टॉल अपंग जवानांसाठी होता की ज्यांना सहजपणे शक्य नाही आहे अशा लोकांना तो चालवायला दिला. त्याच्यानंतर त्यांनी एक प्रेस उघडली, ती प्रेस चालू लागल्यानंतर तीही त्यांनी इतरांना चालवायला दिली. आणि हे सगळं करता करता ते रिअल इस्टेटमध्ये शिरले. त्यांच्याकडे एवढा त्यांनी ह्या सगळ्या उद्योगात पैसा कमावला की रिअल इस्टेटमध्ये शिरल्यानंतर त्यांना पैशाचं तर मग त्यांच्याकडे ओघच सुरू झाला. मात्र हा सगळा व्यवसाय करत असताना त्याने एक मोक्याच्या जागीचा जो प्लॉट होता तो आपल्या नावाने ठेवला. आणि त्या जागेवर माझ्याशी जेव्हा त्यांचं बोलणं सुरू होतं ना, तेव्हा ते म्हणाले मला एक निवासी शाळा काढायची आहे. माझ्या तिथे निवासी शाळा, हां निवासी शाळा, आणि तीसुद्धा अर्थातच शिपाई किंवा माझ्यासारखे जे अपंग जवान असतील त्यांच्यासाठी फ्री असेल असं ते म्हणाले. मी माझ्या मनात प्रश्न आला की बापरे निवासी शाळा काढायची, मग एवढा पैसा कुठून येणार. मी त्यांना न राहून विचारलं, अरे इतना सारा पैसा कहाँ से लाएगा प्रीतम सिंह. म्हणाले मॅडम क्या है ना, इंडिया में पैसे की कभी भी कम नहीं होती है, हमारी कमी होती है, हमारा सपना छोटा होता है. जब हम बड़ा सपना देखते हैं और जिनको पैसे मांगने की ज़रूरत भी नहीं पड़ती है, लोगों का विश्वास हमारे ऊपर आता है, तो पैसा अपने आप आने लगता है, पैसा अपने आप आने लगता है. मला असं वाटतं की त्यांनी मला म्हटले होते की त्याच्या उद्घाटनाला बोलवीन, माहिती नाही मला, विसरले पण असतील कदाचित, पण कदाचित ते उद्घाटन झालंही नसेल मला माहिती नाही. पण असे हे अश्वत्थामा असणारे शिपाई अंजनी कुमार. त्याच्यानंतर मला वाटते मी सुधीर कुमारांकडे वळते. हे आंध्र प्रदेश कर्नाटका वगैरे तिकडच्या बॉर्डरवरचे मजा म्हणजे हे म्हणतात मॅडम साथी गवाना क्या होता है ये कोई हमसे पूछे. कारण हे पॅराट्रूपर होते, पॅराट्रूपरने 172 फील्ड रेजिमेंटमध्ये होते. काही वर्ष सर्व्हिस केल्यानंतर यांना कारगिलच्या युद्धामध्ये भाग घ्यायला मिळाला. ते ज्या चोटीवर चढत होते, म्हणजे सुरुवातीला कारगिलला आपलं प्रचंड नुकसान झालं, त्यांच्याबरोबर 55 साथी होते. आणि बिचारे त्याच्यापैकी बरेचसे दे आर नो मोर किंवा अपंगत्व त्यांना आलं. यांच्या अंगात इतके स्प्लिंटर घुसले की ते बेशुद्ध पडले. जवळजवळ 10-12 दिवसांनी यांना शुद्ध आली. आणि तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यामुळे मधल्या काळात काय झालं मला काही कळलं नाही, कोणीतरी मला उचललं. पण त्याच्यानंतरसुद्धा यांनी काही वर्ष सर्व्हिस केली आणि रिटायर झाल्यानंतर ते परत आपल्या मूळ गावी गेले. हा खरं तर एक ज्याला म्हणूया आपण छोटा शेतकऱ्याचा मुलगा. पण तिथे गेल्यानंतर त्यांनी ठरवलं होतं QMTIमध्ये असताना परत यांनी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मॅनेजमेंटचे कोर्स जे काही सगळं शक्य होतं ते अतिशय छान पद्धतीने पूर्ण केले. गावाला गेल्यानंतर त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर गॅसची एजन्सी मिळवली, कारण अपंग असल्यामुळे त्यांना ते मिळाली प्रायोरिटीनी. त्याच्यानंतर अर्थातच त्यांनी मग एक पोल्ट्री फार्म सुरू केलं. शेतीमध्ये सुधारणा केल्या, शेती बरीच विकत घेतली. आधुनिक पद्धतीने ते तिकडे त्यांनी जे काही ट्रेनिंग मिळवलं होतं त्याचा उपयोग शेतीमध्ये केला. पारंपरिक ज्ञान प्लस यांचा मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केला. आणि आज त्यांच्याकडे हाताखाली जवळजवळ 300च्या वर कामगार काम करतात. 300च्या वर कामगार काम करतात. त्यांना जेव्हा कोणी मदत मागायला येतं तेव्हा ते म्हणतात मदत
काय देणार मी तुम्हाला. खरं बघायला गेलं तर मदत मागायची नसते, मदत द्यायची असते. कारण ते दरवर्षी काही अनाथ मुलांच्या संस्थांना मदत देतात, वृद्धाश्रमांना देतात. दिवाळीची वर्गणी कोणी मागायला आलं तर सांगतात तुम्ही वर्गणी देवळासाठी मागू नका, तर देवळ म्हणजे आजकालच्या शाळा आहेत, एखादा कारखाना आहे, उद्योग आहे, असं काही सुरू करा, मी तुम्हाला जरूर मदत करीन. तेव्हा असे हे सुधीर कुमार चिंटले. त्याच्यानंतर आजकाल आपण शेतकी, आणि जरा काही झालं की आजकाल शेतकरी बुडला, शेतकऱ्याचं नुकसान झालं, शेतकऱ्याची कर्जमाफी आपण ओरड करतो. आणि म्हणजे काही वेळेला आम्हाला तर हे कळतच नाही की असं कसं होतं. वर्षानुवर्ष शेती सुरू आहे आणि आताच एकदम असं काय झालं. निसर्गाबद्दल सगळं मान्य आहे, पण असं का होतं, सारखी कर्जमाफी का द्यावी लागते. याचा एवढ्यासाठी मी उल्लेख केला की वीरेशांच्या आजोबांची जमीन त्यांनी गमावली होती, आणि हे जेव्हा असेच QMTI मधून परत गेले तेव्हा त्यांनी ठरवलं आपण शेतीच करायची, आणि प्रूव्ह करून दाखवायचं की शेती हा तोट्याचा नव्हे तर फायद्याचा विषय आहे. स्प्रिंकलर त्यांनी बसवले आणि त्यांनी जमीन सगळी विकत घेतली. त्यांचा धाकटा भाऊ जो होता, हा धाकटा भाऊ परदेशात होता अमेरिकेत, त्यांनी काही पैसे पाठवले आणि ते म्हणतात की मॅडम आम्ही जितके लाख रुपये गुंतवले असतील ना त्याच्या कितीतरी पट आता आमच्या शेतीची किंमत झाली आहे. आम्ही अतिशय सिस्टमॅटिकली शेती केली. आता एक एक भाजीपाला, हा पट्टा वेगळा, तो पट्टा वेगळा, हळूहळू उत्पन्न येणारं, सातत्याने उत्पन्न येणारं, दीर्घकाळ उत्पन्न येणारं. आणि आता ते परत म्हणतात की आमच्या भागामध्ये वीज जाते, पण मग वीज जाते म्हणून आम्ही अडू राहायचं का. तर छोट्या छोट्या पवनचक्क्या बसवून किंवा छोटे छोटे टेक्नॉलॉजी वापरून आम्हाला वीज तयार करता येणार नाही का. त्यांच्यासारखे जे टेक्निकल एंट्रीमधून गेलेले निवृत्त झालेले मित्र आहेत त्याच्या सहाय्याने त्यांनी हा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र ते म्हणतात मॅडम क्या बोलने का, आपने यहाँ की सिस्टम बहुत 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 मतलब क्या उसको बोलना पता नहीं है. रेड ट्रैपिज्म में हम भूल सब जाते हैं, हमारी प्रायोरिटी क्या है ये भी हम भूल जाते हैं, कौन काम कर रहा है ये भी भूल जाते हैं. थोड़ा सा हमको फ्रीडम मिले तो बहुत कम कॉस्ट में हम इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस कर सकते हैं. और मेरी जो फार्म है वो देखने के लिए अभी लोग आते हैं कि अरे फार्मिंग कैसे करना है. तेव्हा असे हे सुधीर कुमार चिंटले पाठोपाठ वीरेशा. जेव्हा आपल्याला विश्वास बसत नाही ना तेव्हा ही माणसं लगेचच व्हिडिओ कॉल करतात. ते मला त्यांच्या शेतावर फेरफटका मारून आणला, त्यांच्या शेतीचे विविध फोटो पाठवले. आपण पुढे जाऊया की आत्ता जे सगळे आपण बघितले ना हे सगळे नोकरी करत असताना कधी ऑपरेशन किंवा युद्धात जखमी झालेले आहेत. पण काही वेळेला ट्रेनिंगच्या काळामध्ये सुद्धा असं होतं. अशा वेळेला काय होतं नेमकं ते आपण बघूया. उदाहरणार्थ मला एक राजपाल रावत म्हणून भेटले, आणि हे राजपाल रावत जे आहेत ते घाटकोपरला आहेत. यांचे दोन्ही पाय मांड्यांपासून कापलेले आहेत, डावा हात कापलेला आहे, आणि यांना 2 प्रकारचे पाय दिलेत, घरात वावरतानाचे वेगळे, बाहेर जातानाचे वेगळे. त्याच्याशिवाय जर समजा बाथरूम ओल्या ठिकाणी जायचं असेल तर वेगळे, कारण खूप कठीण आहे ना मांड्यांच्या खाली म्हणजे पूर्णपणे पाय कापलेले आहेत आणि वावरायचं आहे. ते नोकरी करतात घाटकोपरमध्ये. हे मूळचे खरं औरंगाबादचे, आणि त्यांचे वडील स्वतः नेव्हीमध्ये होते आणि त्यामुळे त्यांच्या बदल्यासारख्या व्हायच्या. ह्यांना इंजिनिअरिंगला, हुशार विद्यार्थी, इंजिनिअरिंगला ह्यांना ॲडमिशन मिळाली. आणि तेवढ्यात टेक्निकल एंट्रीची जाहिरात आली. यांचे वडील म्हणाले अरे एवढे पैसे भरून शिक्षण घेण्यापेक्षा टेक्निकल एंट्री आणि शिप बिल्डिंग अशा प्रकारचा हा होता. 4.5 वर्षाचा हा डिप्लोमा होता, इंजिनिअरिंगपेक्षा सुद्धा जास्ती वेळ असणारा आणि अधिक काही देणारा. एकदम आनंदाने यांना मिळाली प्रवेश. हे गेले वर्ष, एक पहिली टर्म गेली, दुसरी टर्म गेली, तिसऱ्या टर्मच्या वेळेला मात्र पंचायत झाली. तिसऱ्या टर्मच्या वेळेला एक त्यांना प्रोजेक्ट दिला होता आणि त्या प्रोजेक्टवर हे आणि ह्यांचे 2 मित्र असे एकत्र त्याच्यावर काम करत होते. त्यावेळेला ऑक्सिजनचं सिलेंडर एक बाजूला ठेवलेलं होतं, त्याचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये त्यांचा एक मित्र जागच्या जागी गेला. दुसरा जो मित्र होता फैजल नावाचा तो वाचला, मात्र त्याला फक्त थोडक्यात निभावलं, म्हणजे त्यांना पण एक पाय गमवावा लागला, पण बाकी प्रॉब्लेम काही आला नाही. त्यामुळे त्यांना मग पुढे नेव्हीमध्ये थोडे दिवसांनी निवृत्त केल्यानंतर ते सध्या तिकडची जी स्टेट बँकेची शाखा वगैरे कुठची असेल तिथे ते मोठे अधिकारी झालेले आहेत. त्यांना प्रमोशन मिळत गेलं आणि निवृत्त झाल्यानंतर ते हे आता मोठ्या पदावर तिकडे काम करतात. राजपाल मात्र एवढे सुदैवी नव्हते. एवढं सगळं झाल्यानंतर त्यांना नेव्हीनी सेवेत ठेवून घेण्याचं शक्यच नव्हतं. फैजलना नेव्हीत सेवा पूर्ण करता आली, त्यांना सुटेबल असं काम दिलं गेलं, यांना असं देता येण्यासारखं नव्हतं. आणि मग मात्र यांचा हा प्रवास सुरू झाला. म्हणून ते म्हणतात मॅडम कहाँ जाना था और कहाँ आ गए. मात्र तरीही ते म्हणतात ठीक आहे, जे काही झालं ते दुसरीकडे कुठे असतं तरी झालंच असतं. फक्त मी अशा इन्स्टिट्यूटमध्ये काम करतो की जिथे आमच्यासारख्यांची काळजी घेतली जाते.
मला असं वाटतं मी जशी सांगत गेले तर त्या पुस्तकातली प्रत्येकाची कहाणी अशी रंजक आहे. कोणी कॉम्प्युटर टीचिंगचे कोर्सेस सुरू केलेले आहेत, कोणी कॉम्प्युटर सेंटर सुरू केलेलं आहे, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे छोटे स्टॉल्स उभारलेले आहेत. विविध प्रकारची माणसं ही कामं करतात. आणि मला असं वाटतं की कोणी प्राध्यापक एक तर मला भेटले, ते पोलीसमध्ये खूप जण जातात बरं का. कारण पोलिसांचं जे क्वालिफिकेशन किंवा रिक्वायरमेंट असते फिजिकली फिटनेसची आणि आर्मीमधली किंवा नेव्ही एअरफोर्समधली फिटनेसची त्याच्यामध्ये तफावत असते. त्यामुळे अनेक जण इथून निवृत्त झाल्यानंतर पोलीस दलामध्ये सुद्धा काम करणारे आहेत, सचिवालयामध्ये आपल्या इथे आहेत, औष्णिक केंद्रामध्ये काम करणारे आहेत, असंख्य ठिकाणी ही लोकं काम करतात. मला वाटते पण निरोप घेताना मी राजेश मेहतांचा उल्लेख केल्याशिवाय मला थांबता येणार नाही. कारण त्यांनी मला बजावले, आंटी जहाँ जहाँ जाएगी जिसके साथ बोलेगी मेरा एक मेसेज उनको जरूर दे देना. हे आहेत तरी कोण, तर हे उत्तराखंडच्या पिठोरगडचे आणि त्यांची सगळीच्या सगळी फॅमिली मुळी आर्मी नेव्ही एअरफोर्सची बांधलेली, वडील चुलते काका भाचे जे कोणी असतील ते. हा हुशार मुलगा होता पण साधे सगळे शिपाई होते. वडिलांना वाटायचं की एकतरी माझ्या घरात अधिकारी असला पाहिजे. यांनी याला डेहराडूनची जी स्कूल आहे त्या स्कूलमध्ये घातलं. मग अर्थातच NDA हे ब्लॅक कमांडो होते. अंदमान निकोबारची केली त्यांनी सर्व्हिस, कारगिलची सर्व्हिस केली आणि मग सियाचेनचं त्यांना पोस्टिंग आलं. हे खूप खुश झाले, पण सियाचेनचं पोस्टिंग हे अल्टिमेट पोस्टिंग आहे असं मानतात. जाताना अर्थातच ते टीमबरोबर वर जाणार होते आणि जाताना त्यांनी सांगितलं होतं काळजी घ्यायची असते अधिकाऱ्याचं, स्वतःला तर जपायचंच असतं कारण इथली टेरेन जी आहे मोस्ट डिफिकल्ट अशा प्रकारची आहे, हायेस्ट, नंतर कोल्डेस्ट आणि काय म्हणूया आपण त्याला अतिशय कठीण अशी युद्धभूमी मानली जाते. अत्यंत खर्चिक असं युद्ध खेळलं जातं. तेव्हा सगळ्या माणसांना आपल्याबरोबर वर गेलेल्या सुरक्षित परत आणणं हे सुद्धा यांचं काम असतं. अर्थातच यांच्याबरोबर गेलेले बाकीचे सगळे सुरक्षित आले, पण हे मात्र एवढे नशीबवान नव्हते. तिथे असताना सियाचेनवर असतानाच यांना अपेंडिक्सचा अटॅक आला. अपेंडिक्सचा अटॅक आल्यानंतर कोणाला काही कळेना, तिथे एक मेडिकल अटेंडंट असतो दरवेळेला, त्यांनी काही गोळ्या दिल्या, खाली संपर्क साधला गेला, त्यांनी काही सुचवलं, पोट दुखत नाही म्हणलं त्यांना खालती आणणं गरजेचं होतं. तिथे जे बेस परतापूरला हॉस्पिटल आहे तिथे आणायला पाहिजे होतं. मात्र नेणार कसं, एअरलिफ्ट करायला हवं होतं, हवा एकदम बदलली, हेलिकॉप्टर उडणं अशक्य. 10 दिवस गेले, 12 दिवस गेले, 15 दिवस गेले, हे तळमळत आहेत. त्यांच्या प्रचंड वेदना. खालती जेव्हा आणलं गेलं आणि त्यांना जेव्हा त्यांचा जो ड्रेस ओपन केला गेला तेव्हा लक्षात आलं की इथे ट्रीटमेंट होण्यासारखी नाही आहे. दरमजल करत इथून ते करत त्यांची केस अशी झाली होती की त्यांचा सगळी डावी भाग जो आहे तो पॅराप्लेजिक झाला होता. हीच ट्रिपल ॲम्प्युटी. याचा अर्थ यांचा उजवा पाय हा मांडीपासून खालती कापलेला आहे, डावा पाय आहे तोही असाच कापलेला आहे, म्हणजे थोडा खालती असेल पण कापलेला आहे. सगळी आतडी ते म्हणतात अजूनही मॅडम मुंगे आल्यासारखं तिथे होतं, कारण पाय कापला, नसा बांधल्या गेल्या पण मेंदूची संवेदना कुठे जात नाही ना. त्याच्यानंतर त्यांचा हात जो आहे डावा, ते म्हणतात एकच देवाची कृपा की त्यांनी माझा ब्रेन आणि ज्याच्या साहाय्याने मी लिखाण करू शकतो असा उजवा हात माझा शाबूत केला आहे. अजून सर्व्हिसमध्ये आहेत पण ही वॉज अ ऑफिसर आणि ही वॉज एबल टू डू सम मोर काइंड ऑफ जॉब. कोर हार्ड कोर असे हे आर्मी पर्सन होते. मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा ते पुण्याला होते. ही वॉज एक्सपेक्टिंग अ ट्रान्सफर टू नाशिक. त्यांची बायको तिला तिथल्या शाळेमध्ये नोकरी दिली गेली. म्हणजे त्यांच्याबरोबर एक सतत असणारा एक ऑर्डरली त्यांच्याबरोबर असतो, अजून सर्व्हिसमध्ये आहेत. तर हे निरोप कोणत्या द्यायला सांगतात, तर ते म्हणतात की मेरी एक आखरी ख्वाहिश है और वो आखरी ख्वाहिश पूरी हो जाए इसलिए सबको मेरे लिए प्रार्थना करने के लिए बोलो. आपल्या एक क्षणभर मनात येऊन जातं, कारण आपण सामान्य माणसांना शेवटी की हे बहुतेक सांगत असणार की लवकर मला देवाकडे घेऊन जा, असं जिणं नको आता. पण आपला हा विचार मागे सरायच्या आत ते आपल्याला सांगतात, ते आश्चर्य करणारं असतं. ते म्हणतात सबको प्रार्थना करने के लिए बोलो कि मेरा अगला जन्म पिठोरगढ़ में होना चाहिए, मुझे फिर से नौकरी मिलना चाहिए आर्मी में, और फिर से मेरा जो वादा मैंने किया था सियाचिन तुम्हारे साथ ऊपर आया हूँ, तुम्हारे साथ नीचे आना है, वो मुझे पूरा करना है. सियाचिन की ड्यूटी मुझे पूरी करनी है और उसके लिए मुझे अगले जन्म में भगवान प्रार्थना करें. तेव्हा अशी ही सगळी आगळी वेगळी माणसं, नॉट डिसेबल बट स्पेशली एबल्ड पीपल, तुमच्या आसपास कोणी असेल तर जरूर बघा. दरवेळेला शहीद आणि शहीद फॅमिली यांचंच आपण कौतुक करतो. हां, ते कौतुकाला प्राप्तच आहेत,
पण ही पण मरणाच्या दारातून बाहेर आलेली माणसं आहेत आणि तरीही ते सकारात्मक ऊर्जा घेऊन समाजात वावरतात. त्यांचंही आपण तेवढेच ऋणी आहोत. हे जे सगळे लोक आहेत त्यांना आपण एक छानपैकी धन्यवाद देऊया. आणि अर्थात माझ्यातर्फे धन्यवाद सावरकर केंद्राला, ज्यांच्यामुळे मला ही गाथा उलगडता आली. कारण हे पुस्तक लिहूनही 2-3 वर्ष झाली. मी जेव्हा मला लोक सुचवतात कशावर बोलाल, तेव्हा मी काही वेळेला सुचवते त्यांना हा एक वेगळा विषय घेऊया. पण तुमच्याशी सलगपणे मी बोलले, उदाहरणं देते, जरूर ह्याच्यातली उदाहरणं देते. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना देता येतात, वृद्ध लोकांच्याशी जेव्हा बोलायला जातं त्यांना देता येतात. पण सलगपणे बोलायला आज तुमच्यामुळे मला मिळालं. आणि मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे सावरकर, मी काय, किंवा आमच्या घरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असंख्य जण असेल की ज्यांना ते फक्त वीर सावरकर म्हणत नाहीत, तर ते आपल्या कुटुंबातला एक जण कोणतरी आहे, तो देवासारखा आहे असं मानतात. त्यांच्या चरणी मला शब्दरूपी श्रद्धांजली वाहता आली, तर माझं मी भाग्य समजते. पुन्हा एकदा तुम्हाला आणि मंजिरी ताईंना पण धन्यवाद, नमस्कार. थांबते इथे.